ही गोष्ट आहे 1966 ची, जेव्हा संपूर्ण देशात एका गुंगी गुडियाची तुफान चर्चा होती. ताशकंदमध्ये तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर संपूर्ण देशात एकाच प्रश्नानं खळबळ उडवून दिली होती. आता भारताचा नवा पंतप्रधान कोण बनणार? त्या काळी काँग्रेस पक्षात सिंडिकेट नावाचा अत्यंत वजनदार, अनुभवी आणि शक्तिशाली नेत्यांचा एक गट सक्रिय होता. आणि या गटात मोरारजी देसाई, के कामरा, नीलम संजीव रेड्डी यांसारखे दिग्गज नेते होते. या सिंडिकेट नेत्यांना असा पंतप्रधान हवा होता जो आपल्या तालावर नाचेल, ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ता चालवता येईल आणि पक्षावर स्वतःच नियंत्रण राहील. म्हणूनच त्यांनी एका शांत आणि राजकारणात फारशी आक्रमक नसलेल्या चेहऱ्याची निवड केली. पंडित जवाहरलाल नेहरूंची कन्या इंदिरा गांधी. इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या खऱ्या, पण सुरुवातीच्या काळात त्या संसदेत फारशा बोलायच्या नाही. सार्वजनिक व्यासपीठावर भाषण करताना त्या अडखळायच्या किंवा शांत राहायच्या. नेहरूंची मुलगी संसदेतील प्रश्नांना उत्तर देताना चाचपडते हे पाहून त्या काळातील दिग्गज समाजवादी नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी संसदेत त्यांच्यावर एक जहरी टीका केली. गुंगी गुडिया म्हणजेच न बोलणारी शांत बाहुली. सिंडिकेटलाही वाटलं होतं की ही बाहुली आपल्या हातातला रबर स्टॅम्प बनेल, पण त्यांचा हा शांत बाहुलीचा भ्रम अवघ्या 3 ते 4 वर्षात फार धुळीस मिळाला. नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास डिजिटल. आज तब्बल 58 वर्षानंतर हा 5-6 दशकांचा इतिहास पुन्हा उकरून काढण्याची आणि तुम्हाला सांगण्याची वेळ का आली आहे? सांगते. त्याला कारण ठरलंय महाराष्ट्रातील बीडमध्ये घडलेला एक मोठा राजकीय वाद. बीडमध्ये उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत एक पत्रकार परिषद सुरू होती. तेवढ्यात एका पत्रकारानं बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत थेट प्रश्न विचारला. पण व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मध्येच हस्तक्षेप करत त्या पत्रकाराला रोखलं आणि प्रश्न विचारण्यापासून गप्प बसवलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि महाराष्ट्र काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत थेट हल्लाबोल केला आणि म्हटलं, धनंजय मुंडे बीडचे हुकुमशाह आहेत का? आणि सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? काँग्रेसच्या याच गुंगी गुडिया टोमण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी या टीकेला आक्रमक प्रत्युत्तर देताना थेट 1966 आणि 1971च्या इंदिरा गांधींच्या इतिहासाची ढालपुढे केली आणि म्हटलं, इंदिरा गांधींवर सुद्धा सुरुवातीला विरोधकांनी गुंगी गुडिया म्हणूनच टीका केली होती, पण पुढे त्यांनीच पाकिस्तानचे 2 तुकडे केले, बांगलादेशची निर्मिती केली आणि बँकांचं राष्ट्रीयकरण करून स्वतःचं पोलादी नेतृत्व सिद्ध केलं. सुनेत्रा पवारांबाबत येणारा काळही असंच ठरवेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळेच आज बीड मधील प्रसंगावरून सुरू झालेला हा वाद थेट 1966 आणि 1971च्या ऐतिहासिक घडामोडींशी जोडला गेलाय. तर जाणून घेऊयात डॉक्टर राम मनोहर लोहियांनी गुंगी गुडिया म्हणून हिणवलेल्या इंदिरा गांधींना 1969 नंतर भारताच्या राजकारणाचा संपूर्ण पट त्यांनी कसा बदलून टाकला. 1966 नंतर अवघ्या 3 ते 4 वर्षात म्हणजेच 1969 मध्ये याच शांत बाहुलीनं असा रुद्र अवतार धारण केला की अख्खा देश आणि काँग्रेसचे दिग्गज नेते थक्क झाले. पहिलं, सिंडिकेटचा संपूर्ण पराभव केला, ज्यात इंदिरा गांधी काँग्रेसमधील त्या सर्व सिंडिकेट नेत्यांचं वर्चस्व एका फटक्यात त्यांनी मोडून काढलं. पक्षाची फाळणी झाली, पण बहुसंख्य खासदार आणि जनतेचा पाठिंबा मिळून इंदिराजींनी काँग्रेसवर स्वतःचं एकछत्री साम्राज्य प्रस्थापित केलं. जे नेते त्यांना रबर स्टॅम्प समजत होते त्यांनाच त्यांनी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरं, गरिबांची नेता म्हणून ओळख निर्माण केली. इंदिराजींनी देशात सर्वात मोठं आर्थिक आणि सामाजिक निर्णय घेतले. त्यांनी देशातील 14 मोठ्या खासगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. राजे राजवाड्यांचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले वार्षिक भत्ते रद्द केले. याच निर्णयांनी इंदिरा गांधींना थेट तळागाळातील गरिबांची मसीहा बनवलं. तिसरं महत्वाचं, 1971चा ऐतिहासिक विजय. 1971ला तो ऐतिहासिक क्षण आला. पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजचा जो बांगलादेश आहे, तिथं मानवी हक्कांची पावलं तुडवली जात होती. अमेरिकेनं भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अगदी आपलं 7वं आरमार अरबी समुद्रात पाठवण्याची धमकी सुद्धा दिली. पण कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता इंदिरा गांधींनी पाकिस्तान विरुद्ध ऐतिहासिक युद्ध पुकारलं. भारतीय सैन्यानं अवघ्या 13 दिवसात पाकिस्तानचा पराभव केला आणि 93,000 पाकिस्तानी सैनिकांना शरण येण्यास भाग पाडलं. पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश या नव्या स्वतंत्र राष्ट्राचा जन्म झाला. याच ऐतिहासिक निर्णयांनी विरोधकांची गुंगी गुडिया ही टीका कायमची इतिहासाच्या गर्तेत गाडली गेली आणि इंदिरा गांधींची ओळख भारताच्या आयरन लेडी म्हणून निर्माण झाली. 1971च्या याच अभूतपूर्व विजयानंतर भारतीय राजकारणात एक मोठी आख्यायिका आणि गैरसमज पसरला बरं का.
असं मानलं गेलं की 1971च्या युद्धात भारतानं विजय मिळवल्यानंतर विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेत इंदिरा गांधींचं कौतुक करताना त्यांना साक्षात दुर्गा असं संबोधलं होतं. अनेक दशक राजकीय भाषणांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये या दाव्याचा उल्लेख केला गेला. हा भारतीय राजकारणातील सर्वात मोठा राजकीय गैरसमज मानला जातो. खुद्द अटल बिहारी वाजपेयी यांनीच एका टीव्हीच्या मुलाखतीत या गोष्टीचा स्पष्ट शब्दात इन्कार सुद्धा केलेला होता. मी संसदेत किंवा संसदेबाहेर इंदिरा गांधींना कधीही दुर्गा म्हटलं नव्हतं. त्या काळात एका वर्तमानपत्राने ही बातमी चुकीची छापली आणि दुर्दैवानं मी आयुष्यभर या बातमीचं खंडन करत राहिलो, असं त्यांनी म्हटलं. म्हणजेच इंदिरा गांधींचा गुंगी गुडिया ते शक्तिशाली नेता हा प्रवास ऐतिहासिक दृष्ट्या 100% सत्य आहे. पण अटलजींनी त्यांना दुर्गा म्हणणं ही केवळ एक राजकीय आख्यायिका किंवा गैरसमज आहे. बीडमधील एका पत्रकाराचा प्रश्न रोखण्याच्या घटनेवरून सुरू झालेला राजकीय वाद आज 58 वर्षानंतरही इतिहासातील गुंगी गुडिया या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा तापवून गेला. पण आज 58 वर्षानंतरही जेव्हा राजकारणात महिला नेत्यांच्या शांत राहण्यावरून त्यांच्यावर गुंगी गुडिया असं चिखलफेक केली जाते, तेव्हा एक महत्वाचा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. महिला नेत्यांच्या क्षमतेवर केवळ त्यांच्या मौनावरून प्रश्न उपस्थित करणं कितपत योग्य आहे? तुम्हाला या संपूर्ण वादाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये करून नक्की सांगा. ताज्या घडामोडी आणि राजकीय विश्लेषणासाठी अशाच एक्सप्लेनर्ससाठी पाहत रहा झी 24 तास डिजिटल.